हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे A to Z फनी। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो आज मी गावात हनुमान मंदिरामध्ये पारायण बसलेलं होतं। पारायण सोहळा 6 दिवस काय माझं जाणं झालं नाही, 7व्या दिवशी गेलो मी। तर हा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे। मी थोडीशी कीर्तनाची शूटिंग घेतली, सगळी उभा राहून सगळी महिलांची जेंट्सची सगळ्यांची शूटिंग घेतली मित्रांनो। तर तुम्ही बघा हा व्हिडिओ कसा झाला आणि मला शेवट कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं। माझं सांगायचं तात्पर्य एवढंच होतं मित्रांनो का व्हिडिओ काढायला लाजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही। मी तर अजिबात लाजलो नाही मित्रांनो। तर मारुती मंदिरापाशी आज आज कार्याचं कीर्तन आहे। आज 4/11/2025 डेट आहे मित्रांनो। आज काल्याचं कीर्तन आहे तिथं। तर आता बसणार आहे आमचं काल भैरवनाथ मंदिर, तिथं कीर्तन बसणार आहे मित्रांनो 6/11/2025 मित्रांनो। 6/11/2025 कीर्तन बसणार आहे। तर दररोजचं संध्याकाळचं कीर्तन दररोजचं मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल। मी दररोज रेकॉर्डिंग करणार आणि अजिबात लाजणार नाही, कुणीही असो काहीही असो मित्रांनो। तर काय झालं मग आता हा व्हिडिओ बघणार ना तुम्ही, त्यामध्ये काय बघताना तुम्ही कशा महाराजांनी कीर्तन सांगितलं, पब्लिक किती होती काय। तर त्यामध्ये काही जण आमच्याच गावातले लोक काही जण म्हणले असतील राहिलं बा शर्टिंग करून असं तसं काहीतरी बोललेच असतील, ट्रोल होतच मित्रांनो। कोणीतरी पुढं जायचं असतं ना, आपलं महाराष्ट्र राज्यच असं मित्रांनो, कुणीतरी पुढं जाणार असलं ना त्याला एकदम हळूच मागं काढण्याचा प्रयत्न बाकीचे लोक करत असतात। त्यामुळे आपण कंटिन्यू पुढे जायचा प्रयत्न करायचा। जे खेकडे असते ना, खेकडे ते ना एका गोणीत भरलेले असते। तर एक जर खेकडा जर बाहेर यायला लागला तर बाकीचे खेकडे त्याला पाठीमागं वाढतात मित्रांनो। हेच कंडिशन प्रत्येकाच्या जीवनात होते। जो कोणी पुढे जायचा प्रयत्न करतो ना त्याच्या जीवनात ही कंडिशन येतेच। तर मित्रांनो चला, तर जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि सबस्क्राईब कसं करायचं, ह्या साईडला जे लाल बटन दिसतंय ना खाली SU ते लाल बटन दाबा, त्यावरती दाबल्यानंतर मग सबस्क्राईब तुम्ही माझ्या चॅनलचे सदस्य व्हाल मित्रांनो। तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा आवाज, हे कीर्तन जे मी शूट केलं आहे त्या व्हिडिओचा आवाज थोडासा क्लिअर नाही आला तर थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा। पुढच्या वेळेस असं होणार नाही, कारण की हे पुन्हा मी शूट करू शकत नाही। तर ते झालं, चुकून झालं माझ्याकडून। तर हा व्हिडिओचा थोडासा आवाज वीक आहे मित्रांनो, थोडंसं सहन करा। पण इथून पुढे सर्व व्हिडिओ क्लिअर आवाजातच येतील याची मी पुरेपूर काळजी घेईल। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि असंच तुमचा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या। तर चला मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करतो। धन्यवाद। जे रेकॉर्डिंग करतात त्यांचीही रेकॉर्डिंग भगवान करतात ही विसरू नका। मंगळसूत्र जोपर्यंत ती माता भगिनी सौभाग्यवती ते मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात घालत नाही पतीच्या नावाने, तोपर्यंत ते मंगळसूत्र होत नाही, ते सोनं असतं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सुखं देवा मुक्तवाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत जननी देवांची हे दुःख भंजनो मारुती नंद हे दुःख भंजनो मारुती नंद
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अवेर कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोकतीत शरण पुस्तक सरित प्रसंगी शिविकृत घेतलेल्या अभंग संत हृदय सम्राट देव निवासी मौन सर्व ध्येय निवासी साधकाची मायबाप साधकाचे प्राण संजीवन संत हृदय सम्राट प्रभूच्या हृदयातल्या मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने आज प्रकाशित प्रगट अभंगाच्या रूपाने आज मौजूद आहे. श्री संत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा देवाकडं हनुमंताकडं मागणी मागणारा दान मागणारा अभंग आहे. दान मागतात पण तो अत्यंत विचित्र दान आहे. भगवंत प्रसन्न आहेत आणि दान काय मागतात कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम. चांगलं मागायला पाहिजे होतं देवाकडं तुकाराम मागणे की आम्हाला आता पाऊस बंद करा की मला भाऊ द्या. काय मागतात कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम. असं काही दान द्या. मागणारे कोण आहे पतित आहे. पतिताला काही मिळत नसतं. पतित हा माझी आपण देवाशी किती जवळीक आहे याच्यापेक्षा आपला लोक व्यवहार कसा आहे त्याच्यावरून पारमार्थिक व्यक्ती कळत असतो. नाही का मी देवापाशी किती वेळ दर्शन जातो त्यापेक्षा जो भेटेल त्या व्यक्तीसंग आमचा व्यवहार किती शुद्ध अशुद्ध आहे त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व कळत असत. हे देवा मी पतित आहे आणि मला तुम्ही दान द्या. दान मागतात कंठात राम नाम राहू द्या आणि अंगामध्ये पूर्ण प्रेम भरून द्या. भगवंताने प्रेम दान करावं. अगोदर नामावर प्रेम दान करा. नाम कंठात असेल तर भगवान कुठंच जात नाही. आकाशात किती उंच पतंग असला दोर आपल्या हातात असेल ना तर पतंग कुठंच जात नाही. आम्हाला पतंग उंच न्यायचा नसतो दुसऱ्याचा कापायचा नसतो. कंठामध्ये नाम हृदयामध्ये प्रेम असू दे ही एक मागणी आहे. आणि दुसरी मागणी संतांचे पायी ठेवी वेळोवेळा डोळे. संतांच्या पायावर माझी पुन्हा पुन्हा डोई डोकं असू दे. किती विचित्र मागणी असावी असं वाटतं मला की संतांची महती संत कळणं संत भेटणं कठीण आहे. पण देवा तू संतांची भेट करू दे त्यांच्या चरणावर असणारी माझी डोई असू दे असं दान द्या. दुसरी गोष्ट या जन्मामध्ये हा भवसिंधू भवसागर करला पाहिजे. तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान अनुपतीत अभंगाचा सरळ सरळ अर्थ आणि एवढा अर्थ आणि एवढंच कीर्तन बाकीचं घाल पाणी. नुसतं केवळ शुद्ध दूध नाही पचत काहीतरी पाणी घातल्याशिवाय नाही रसेत. तुला आपण एक तासभरी अभंगावर चिंतन करायचंय. भगवंताच्या आशीर्वादानं ग्रामदैवत हनुमानजी लाल यांच्या या सुंदर प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव हरिपाठ काकडा विशेष करून सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अर्ध शतक आम्ही सर्व आपण ग्रामस्थांनी पार केलेले आहेत. अर्ध शतक म्हणजे 50 वर्ष झाले म्हणजे सुवर्ण महोत्सव आपण केला. माझी विनंती हनुमंत राहिला की जसं आतापर्यंत आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला पण आपल्या हातून अमृत महोत्सव साजरा व्हावा आणि त्या अमृत महोत्सवामध्ये आमचंही कीर्तन असं बाबा प्रभूच्या इच्छेने खूप सुंदर मूर्ती आहे.
दर्शन केल्याबरोबर जाणवलं की मूर्ती जागृत आहे. मूर्ती जागृत नाही, ते माणसं जागृत आहे. कशावरून? घाटी वाडीचं सुदामपूर झालं म्हणून. सुदामपूर म्हणजे सुदाम, कंसात कोणतं गावाचं नाव नको. आता सुदाम म्हणजे सुदाम, सुविचार, सुसंगत, सुनाम. आता सुलावा, आता सुसंगती करा. आता कोणतं खाटीवाडी कसं नाव पडलं म्हणजे त्याच्या होऊन गेले. मागचं काही पाहायचं नाही, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पूजनीय श्रद्धेय ज्यांच्याकडे सध्या संतांनी कसं वागावं असे पूजनीय वासुदेव महाराजांच्या शुभप्रयत्नातून शुभप्रेरणेने सुदामपूर या गावाचं नामकरण झालं. बहुतेक गावातच नाही, महाराष्ट्री देशामध्ये कायापालट व्हायच्या मार्गावर आहे. त्याला कारण आपला समाज आणि आपली कुशलता. इलाहाबादचं प्रयागराज झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, औरंगाबादचं संभाजीनगर झालं. आता गावाचे नाव बदलले इथपर्यंत बरोबर आहे. माझी अजून एक विनंती देवाला साक्षी करून सांगतो, सुदामपूर प्रत्येक व्यक्तीने आदरणीय अशोक महाराजांची चर्चा झाली. इतकं सुंदर मंदिर एवढ्या छोट्याशा गावाने, आणि म्हणजे सभा मंडप सुद्धा पूर्ण झाला. मंडप लावायची गरज नाही. सभा मंडपी कीर्तनी घोष, किती पौष हो द्या, काही अडचण नाहीये. नामकरण झालं, आता समीकरण करून भगवंताचा स्वभाव, हनुमंताचा प्रभाव, हनुमंताची भक्ती आपल्या हृदयामध्ये येण्याकरता प्रत्येक व्यक्तीने, मला असं वाटतं की रोज आपण जोडीने आणि गोडीने, महिलांनी येऊन मंदिर साफ करायचं आणि पुरुषांनी येऊन हनुमंताला स्नान घालून नैवेद्य, आरती, हनुमान चालीसा चालूच आहे गावामध्ये. हनुमंताचा समुदाय करायची. आणि नैवेद्य दाखवताना घरून येताना भाकर घेऊन यायची, प्रसाद घेऊन यायचा, तुळशीचं पान घेऊन. आपण जर तो प्रसाद घरी दिला तर घरच्यांची सुद्धा वृत्ती सुधारून भक्तिमय वातावरण घरामध्ये तयार होईल. तुम्ही हा प्रयोग करून बघा. चकट फू माल आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, कापून खाल्ली. गाजराची पुंगी तैशी नवी झाली योगी. हा एक नियम करा, खूप सुंदर. मागच्या वर्षी आम्ही इथं कार्यक्रम आलो होतो. नवीन उत्साह ग्रामस्थांचा आहे. पूजनीय वैकुंठवासी समर्थ संगीत बाबा यांच्याही कृपाशीर्वादानं गुरुवर्य वैकुंठवासी बनशी महाराज तांबे, पूजनीय शांतीब्रह्म बाळकृष्णजी महाराज, गुरुवर्य वासुदेवजी महाराज, वेदांताचार्य देवदास महाराज मुस्के शास्त्रीजी, आणि आपल्या आदरणीय गावातील अशोकजी महाराज कसरे यांच्या मार्गदर्शनाला सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. सर्व ग्रामस्थ, सर्व पंचकृषी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सिस्टम बी खूप चांगली आहे. आणि गायनाचार्य सुद्धा अत्यंत सुंदर संज्ञापैकी आम्ही का पडी रे पाप 12 वाटा प्रति आम्ही कापडी महाराज गाण्यामध्ये महाराजांचा. श्री अजिनाथजी महाराज, अविनाशी महाराज लोखंडे, सुंदर मृदंगाचा हात आहे. हार्मोनियम महाराज श्री प्रल्हादजीराव देशमुख महाराज, गायनाचार्य शिवाजी महाराज कापडी, सतीश महाराज मते, आदरणीय संभाजी महाराज, तानाजी महाराज, उद्धव महाराज कसरे, शिवाजी महाराज बिरदवाडे, अशोकजी महाराज गिरी, विनिकरी महाराज, आणि सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्वांच्या हृदयातील रामजीला प्रणाम करू. रेकॉर्डिंग सुद्धा चालू आहे. नाव परिचित नाही, पण मी जे बोलेल ते रेकॉर्डिंग करतात, आणि जे रेकॉर्डिंग करतात त्यांचीही रेकॉर्डिंग भगवान करतात, ही विसरू नका. प्रत्येक
एक एक वृत्तीचे रेकॉर्डिंग परमात्मा करत आहोत आणि ते आपल्याला साक्षी ठेवून भगवंताला आजच्या दिवशी 7 दिवस सप्ताह केल्यानंतर मागणी पर कीर्तन, जागृत कीर्तन, उपांत्य कीर्तन अर्थात पगाराचं कीर्तन हनुमंतरायने अशोक महाराजांना निमित्त करून ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. आपण सर्वांनी मिळून हनुमंताच्या साक्षीने आणि भगवंताचा आपण नामाची आणि प्रेमाची मागणी करू. विठ्ठल त्यांना तुम्हाला या अभंगावर चिंतन करून भगवंताकडे मागणी मागायची. तसं पाहिलं तर मागणी मागावं अशी तुकाराम महाराजांची इच्छा पाहिजे. जी मागतात त्यांना महाराज खूप बोलतात. महाराज मागू नये असं नाही, मागूच नाही असं नाही, काहीही मागू नये, काहीही खाऊ नये का काहीच खाऊ नये. हे जसं काही मागावं आणि काही मागू नये. तर काय मागावं? करोनी उचित प्रेम घाली आलो दान मागयास थोर करोनियास. थोर माझी आस देवा, माझी विनंती आहे की तू आमच्यावर खूप प्रेमाचा साथ दे. आणि प्रेम भगवंतच देतो. प्रेम देवाचे हे देणे, देवभावदायी देणे, प्रेम देवाचं देणं आहे. असं एकही व्यक्ती नाहीये की देवाने त्याला प्रेम दिलं नाही. पण प्रेम आम्ही देवाने दिलेलं ते प्रेम वाटून दिलं नाही. आतापर्यंत 50 वर्षापर्यंत प्रेम वाटीत 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 आता आपल्या हातामध्ये किती प्रेम आहे. रामदाने लहानपणामध्ये एक छोटेशी बालक होतो तेव्हा फक्त आणि फक्त आईच आवडायची. बस पहिले बाळ जसे आई बाप हे विषय ते सगळे मला श्रीमांचे बोलून टाके. आईवर प्रेम, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली. नंतर आईचं प्रेम जात, मग शाळेचं प्रेम, दप्तराचं प्रेम, गुरुजीचं प्रेम, मग तेही जात. आणि मग ते कुठे गेली, ते कुठे गेली, ते कुठे गेली. मग मुलावर प्रेम, नाकावर प्रेम, हे प्रेम वाटत 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 आपल्याविषयी किती शिल्लक राहिलं प्रेम. आणि सर्व प्रेम एकत्रित करून आपल्या प्रभूच्या नामावर प्रेम केलं म्हणजे तर नाम आहे तिथं भगवान असतो, यात काही शंका नाही. वशे नामापाशी आपुलिया, नामापाशी परमात्मा 100% असतो. जिथं नाम तिथं परमात्मा असतोच असतो. वशे तेथे नाम सदा सर्व काळ. आणि नाम तिथंच वास करतं ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, निष्कपट आहे. ऐका, माणसाने परमार्थाला कमी करावा पण सरळता, शुद्धता, मूळ आपण अर्जन करावी. अर्जवता, सरळता. जितका आपण सरळ बनवू, जितका आपण निर्मळ बनवू, तितका आपल्या देवजवळ आहे अशी वृत्ती होत असते. तुका म्हणे जो जो भजनाशी वळे अंगे तो तो कळे सन्निधता. आपण मनुष्य आहोत ना, तर मनुष्य देहामध्ये प्रभू प्राप्ती यापेक्षा प्रेमाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. शोभेचे माणसं नको, शोभेची दारू नको. दारू कोणती पाहिजे? दारू कोणतीच नको. आता या मंडपामध्ये म्हणजे डोक्यावर पंख आहे, ते पंखी बंद आहे, अशी बरेचसे पंख बंद आहे. पंखी बंद असतं म्हणजे शोभेचे पंखी. नामस्मरण साधना चिंतन होत नाही तर पंखी बंदच आहे. उदाहरण पंख्याचं दिलं, पंखीचं उदाहरण नाही, माणसाचं उदाहरण आहे. आतापर्यंत आम्ही करत आलो संसाराकरता केलं, पण इथून पुढे हे देवा आता केवळ तुझं नाम, तुझं प्रेम तू माझ्या कंठात असू दे.
काय जन्मा येऊनिया काय जन्मा येऊनिया केली या जोडी आज घडोघडी चित्ता येतो वाटण्यावर. जोडी कोणासाठी एवढी कधी तोशी आधी जोडी नामाची जोडी प्रेमाची जोडी. आम्ही ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाहीये सांगत असतो. सातही जिएंगे सातही मरेंगे महीने में मरेंगे. हे प्रेम नाही. प्रेमाचं असं काही वेगळं काही करू नये. खास प्रेम तर सुखम सुखम सुखित्वम. भगवंताने सुखी असावं आपण सुखी असावं ते प्रेम नाहीये. प्रेम अडीच अक्षरच आहे महाराज. प्रेम प्राप्त होण्याकरिता तसं हृदय तसं अंतःकरण सरळता शुद्धता सरळ स्वभावन छारी चतुराई भजतई कृपा करी रघुराई. मन क्रम वचन छाडी चतुराई. चतुरपणा सोडून कठोरपणा सोडून समोरून गेलो. गळ्यामध्ये माळीची गरज नाही परंतु मोकळ्या मनाची गरज आहे. मराठी गाण्यात आवडते मनाचा मोकळा वाचेचा रसाळ ज्याच्या गळा माळ असो नसो. आमच्या भागामध्ये बरेचशी खाटी लोक माळ घालून गाया विकून धंदे करू राहिले. थोडे परी निरे आवी करते घ्यावे खरे. अमृतामध्ये मिळत असताना अमृत होश मिळावं लागेल. दुधामध्ये पाणी सबदत. दुधामध्ये पाणी किती टाकावं पाणी सगळं काही वायामध्ये लोक दुधामध्ये पाणी टाकत नाही महाराज. पाण्यामध्ये दूध टाकून विकतात. म्हणतात बी माझ्या दुधात नाही असं भेसळ असंही देवाला नाही करत. देव हा शुद्ध आहे निर्मळ आहे निष्कपट आहे. निर्मळता हृदयात नसेल तर परमात्मा कशी येतील. कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे भगवान कैसे आएंगे
गंगाचं हृदय करा ताके उघडा त्यादिवशी गंगेप्रमाणे हृदय असावं, मोकळ मन असावं, कपट नसावं. कपट गात मनवे नाही सर्वशे सरळ स्वभाव. देह शुद्ध किया भजनी भज, देह शुद्ध किया भजनी तरुण या शुद्ध मन नारायण स्मरण असे कमलनाथामध्ये मन शुद्ध करून देह शुद्धी, स्नान करणं, कपडाला गंध लावणं, तुळशी माळ घालणं ही देह शुद्धी आहे. माळीची गरज नाहीये, परंतु माळी लायसन आहे. मेल्यानंतर विचारपूस होत असते, जाऊन काय केलं. माळ संग जात नाही, पण माळीचा मंत्र संग जात असतो. माळ पाहिजे. मला खरं सांगा, आपण ऑपरेशन सोनाराच्या दुकानामध्ये जेव्हा आम्ही सोनं तयार करतो, मंगळसूत्र तयार करतो, तर मंगळसूत्र जोपर्यंत ती माता भगिनी सौभाग्यवती ते मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात घालत नाही पतीच्या नावाने, तोपर्यंत ते मंगळसूत्र होत नाही. ते सोनं असतं, पण पतीच्या नावाने घातलं ते मंगळसूत्र होत असतं. माणसाने असणं वेगळं आणि सौभाग्यवती आता सौभाग्याने जगणं हे वेगळं. आपण कोणाचं तरी व्हावं, देवाचे व्हा, देवीचे व्हा, हनुमंताचे व्हा, कोणाचं तरी व्हा. तसं राहून नुसतं असणार राहायचं नाही. म्हणून जिथं शुद्ध मन आहे, शुद्ध अंतकरण, तिथं नाम वास करत. नाम का वास करत नाही की आमचं अंतकरण शुद्ध नाहीये. म्हणून आपण देवाला विनंती करावी की हे देवा, हे परमात्मा, आम्हाला तुम्ही काहीच देऊ नका. खरं म्हणजे सध्याच्या काळामध्ये पेटी मास्तर कीर्तनकार सुद्धा दुःखी आहे. कीर्तनकार कीर्तन तारीख घेताना पहिलं फोन पे करून घे. तुम्हाला काय सांगणार आहे? ज्याची आशा संपली नाही तो तुम्हाला काय सांगणार आहे? ती आशाबद्दल ज्यानं काय जाणे नारायण अजूनही प्रमाण आहे. गाथाचे प्रमाण म्हणजे वेदातले प्रमाण आहे. गाथा हा गाथा नाहीये, तो अद्भुत आहे. अद्भुत नाही, तो अनुभूत आहे. आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्यतो उदास सर्व जन.
सर्व